काय ग बडबड करती? 17 कामं ठेवून जाती तरी पण काय कामं कमी ठेवलं होतं काय तू माझ्यासाठी? आज कपडेच फक्त ठेवून गेली नाही, तेवढं पण उद्यापासून ठेवून जात जा, म्हणजे मी धुवून ठेवत जातो. लोक भांडी घासताना हसत होते माझ्यावर, गदा गदा गदा. मग जेवायचं नाही त्यात. आणि आता आल्यावर पण काय धुवायला लावलं आता? स्कार्प दिला म्हणे माझं ह्या स्कार्प धुवून द्या. मला उद्यापासनं तुला चांगल्या भाषेत सांगायलोय, मी कामाला जाणार आहे, पोरीला घेऊन तू जा कामा. पण जातो ग बाई, किरकिर. 100 येऊ 50 तेवढं येतील तेवढं येतील. मोबाईल असा का अडकतोय सारखं माझ्याकडून? काय म्हणतोय? उद्या खरंच मी लय वैतागलोय. तिला कपडे घाल की आधी, परत झाड तिला कपडे आधी घाल म्हणल्यावर 1 मिनिटात लय झाडती तू, माहितीये. बरं एकदम बरोबर केलं बघ. बरं झालं तिला चापट दिलंस तू. अजून दे 2-4. घरी राहून पण काही कमी नसते डोक्याला ताप. आणि तुला आता एक भाषेत सांगायलोय, कसली भांडच धुवान, कुठं झाडूनच काढान, घरच पुसून काढान, हे असली 12 भानगडे आपल्याला बोलायची नाही. हा जा जा, डोकं हे कर, तेल वगैरे लाव. हा बरोबर. कुठं पळायली तेव्हा? इथं तेल लाव म्हणलं की तिकडं कुठं पळती बघ. कुठून लपून जाती ती, कशी लपून जाती. तसलं 17 काम मला सांगायचे नाही, मी आधी सांगायलो. मग डोकं हलतंय. मग दाताड काढून 4 माणसात काय आणायचं चालले आता? आरसा दिला पोरांनी फेकून कुठं तरी. आता ते सगळं झाडून पुसून मीच काढलंय, पण आता अशी बोल हा मी काढलंय म्हणून. ते दुपारीच मी कधी 12लाच मी ते झाडून पुसून घेतलेलं. मग परत पोरं डबल घाण करतात. काही बारकी बारकी पोरं आहेत, त्यांना काय कळतंय का? अगं मग जातच नको जाऊ तू, अशी तुला दमून जाती ना तू. खरंच नको जात जाऊ. लेकरांवर काय राग काढते, सामानावर काय राग काढते. सायकल फेकून दिली ना तिनं, विकून टाकणार आहे होय. दुसरी पण घेत नाही, मोबाईल लागते. मग मेळ बरोबर मोबाईलचा, तुझं तुझ्या आईचं सगळ्यांचं मेळ लागून जातं. मी जातो माझं मी कामाला, म्हणजे कशाला एवढं हिला हे डिमांड. लाव तिकडं नेऊन आतमध्ये. ए पोरे, ती पण तशीच येड्यासारखी करायला लागली. आपदू नको त्याला, ठेवून दे गप. हिच्यावर असला जोर पडल्यागत नुसती रडल्यागत करती. कधी बघावं तेव्हा तसंच, कधी बघावं तेव्हा तसंच. काढ उपटून. मिशन आणू का? लाव मिशन. अरे आण मधली मिशन, टक्कल कर. काय वाटतं ना, काय काय माहित, काय समजते स्वतःला. सामान काय दुरुस्त करायला पैसे तू लय देऊन दमती का काय? असं फेकायला उचलून काय फेकती सायकल? हा, दारात लाव. कुठं दारात होती? मागच सरकवायचं ना, अशी फेकून द्यायची काय गरज आहे? एक एक वस्तू घ्यायला किती काय लागतंय मग कळतंय. पंप आणणं होईल का? पंप साधा
सायकलमध्ये हवा भरण्याचा, आणि तू सायकल फेकायली सरळ. आणि तो तर म्हणतोय भंगारातच विकून मोबाईल आणणार आहे म्हण. तो तर आता सायकल किती 15-20 हजार घेतात काय आर्यन? हा किती? 1,000. मोबाईल किती हजाराचा असतो? मग मग बाकीचे पैसे कुठून आणणार मग? काय विकणार अजून? भंगार पत्रे विकून टाक घरावरचे. घरावरचे पत्रे काढून विकून टाक. आपलं घर थोडं अजून असं रुंदीला असला असता किती भारी झालं असतं. काय मस्त दिसलं असतं. मस्तच दिसतंय, पण असं मोठं झालं असतं तर. अरे सायकल लावून देणार मध्ये. काय झालं? काय झालं? हा कुठं शाळा अशी बघा की राहायची सोय असेल तरच त्यांना टाका. इथं नको मला डोक्याचं कुठं. का तुलाच टाकू शाळेत कुठं तर हॉस्टेलला? हॉस्टेलला टाका, मला नको. पहिलं आम्ही शाळेत असताना पोरीवात 2 वेण्या घालायच्या. तू आता कसे 2 केस केले दोन्हीकडं, तसे पलीकडून 1 वेणी असायची, अलीकडून 1 वेणी असायची. आर्यन जा रे त्रिशाला आण. काय झालं? लक्ष देऊ नको ग बाई. मी तर दिवसभर वैतागून चाललोय. दिवसभर तिला घेऊन जात जा तू सोबत. ती काय पाय तोडील मी त्यांचं, पायानं मारल्यावर. दिवसभर त्या लेकरांचं असंच असते. मी खरंच लय वैतागलोय. असं असल्यावर मग मी बघितल्यावर पाठ मोकळी होईल. कोणाची पाठ मोकळी करते? त्या बिट्याची न कोणाची. बसलेली पुरीला आता लागतंय ना मारून चालली. मग हिनं इथंच बसावं ना. पण तेच बसलेले पाठ पायच मोडून टाकेल. बापरे, पायच मोडून टाकते का? माझं की काय? कोणाचं पाय मोडते की काहीच कोणी मोडतंय की? पाय घेऊन यायची मग गळ्यात बांधून, तूच लटकवून. पोरं 5 मिनिटं घरात व्यवस्थित बसत नाहीत. उठत्यात पळत्यात. कधी शाळा भरती की? मला आंबा खायचा. मला पण दे अर्धा कापून. उठ बरं, हात धुवा आणि घेऊन ये. विणी घातलं की काय बिघडतंय? अशी पिळा घालून किती वेळ लागते त्याला? 17-60 मिनिटं लागतात काय? अजून कातरणार आहे मी केस. कातरून टाक. सगळेच पिकलेत काय आंबे? नाही ते अर्धी कच्चे. लगेच झाकून दे, म्हणजे ते पिकलेले बाजूला घे आणि ते झाकून दे, नाहीतर मग खराब होत्यात बघ.